जुना सातारा सावा निघालोय भुसावळ्यात मध्ये रावेरला रावेर पाहूया तिथे काय काय पाहायला मिळते. एमपी बॉर्डर साधारणतः 20 किलोमीटरला एमपी बॉर्डर लागतात. उत्तर महाराष्ट्र म्हणतात तिथून एमपी बॉर्डर चालू आहे. एमपी बॉर्डर लागलं जसं ह्या भागचा भाग आपला जो महाराष्ट्र टच झालाय जरा एमपी सारखाच वाटायला लागतो. हॉटेल बिटेल हे हॉटेल पाहू शकता. मानस बऱ्हाणपूर रोड रावेर जिल्हा जळगाव मध्ये. हॉटेलची स्टाईल बिल सगळी चेंज होते. एमपी या भागची ह्या टाईप मध्येच हॉटेल असतात. बच्चे भाई बघा एकदम दोंदीत असतात ही लोक एकदम. हिंदी मराठी हिंदी बोलतो. आता हॉटेल क्लोज व्हायची वेळ असली की सगळ्यांची गंमत असते. म्हणजे थोडा रिलॅक्स होतात. 10च्या दरम्यान सगळे ते मूड मध्ये असतात. सारखी स्टाईल आहे हॉटेलची. तुम्हाला मी एमपीला गेलो कधी दाखवेन. मी एमपीत बऱ्याच वेळा गेलोय. त्या स्टाईल मध्येच हॉटेल्स आहेत. चला तर मग आता जेवणाचा आनंद घेऊया. पाहूया परत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आपण मुक्काम केला आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये, रावेर गावामध्ये. तर आपण जाणार आहे पाल. पाल हे जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी जाणार आहे. आता पावसाला सुरुवात झाली आहे. ठीक आहे, पाऊस पडला तरी थोडस त्या हिशोबाने निघायचं आहे. बघा ही रूम होती. तर रावेर मध्ये तुम्हाला का सांगतोय, साधारणतः आम्हाला ही 800 रुपयाला रूम मिळालेली आहे. चांगली मिळाली. विदाउट एसी. एसी पण आहे पण आता काय गरमी नाही आहे इथं. गाडी उभी आहे. काल एक गोष्ट दाखवायची राहिली. हे बघा हे ग्रीनरी मध्ये असं आहे. हे असं मी 300 रुपये किलोनी भेटले मला. हे 1.25 किलो आहे आणि 300 रुपयांनी घेतलं. कारण का त्यात काल तिथं ट्रॅफिक भरपूर होतं. ते मला दाखवायचं होतं. जळगाव मध्ये 300 रुपये किलोनी घेतलं. चला तर मग करूया प्रवासाला. जायचं आपल्याला कुठल्या या साईडला जायचं. जायचं आपल्याला कुठल्या या साईडला जायचं. आपण आहोत आबोळामध्ये. जळगाव मध्ये शेवटचं गाव म्हणता येणार नाही कारण की इकडून पुढे बॉर्डर चालू होतं. इथून पुढे गेल्यानंतर मग पाल. बरोबर का? पाल आदिवासी भाग चालू होतो या भागात. इथून पुढे पाल क्रॉस केले की आपल्याला एमपी मध्ये. इकडे कसं गावची लोक एकदम मस्त एकदम. आता का तुम्ही बसता शेतीचं काम तर मग आता शांत निवांत सगळ्यांचा चहा मस्ती चालले गप्पा. गाव एवढं सुंदर आहे ना, मस्त आहे. सगळ्यांचं काय काय चालू आहे. हे बघा लाल परी आली शेवटच्या भागात. रावेर पाल रावेर गाव अशा पद्धतीने आहे बघा. लोक इकडे उत्साह आहेत एकदम व्हिडिओ मध्ये यायला. इकडे खाण्याचं चालू आहे. मस्त समोसा चालू आहे. जुगाडमॅन कुछ नाही. सगळ्यांचं कामात कसं आहे, गावात आपलं मस्त एन्जॉयमेंट चालू आहे. खायचं
काय सो मस्त मजेत काम चालू आहे. आता आपण इथून पुढे जाणार आहे, तर थांबलेलो होतो. आता बघूया पुढे कसा प्रवास. चला तर मग कामात व्यस्त आहेत. फिटिंग करणे सोपं काम नाहीये. चालू आहे काम त्यांचं काय ना काहीतरी. पंचायत आबोडा. लोक एकदम साध्या पद्धतीत राहतात. काय इकडं सोयी सुविधा म्हणजे खूप कमी आहे. आपण म्हणतो आदिवासी, त्यांच्याकडे कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे. रस्ते असे शेत बघा, मासे तुम्हाला दाखवतो. आपण तर काय व्हेज खात नाही, नॉन व्हेज खात नाही. सॉरी, तो कुठला मासा आहे म्हणायचा? हा, आबोडी. सांगा कोणता मासा आहे? याचा अर्थ असा आहे, मोठ्या गाड्या आल्या तर शिस्तीत चालवा. चांगला सिम्बॉल दिलाय त्याने. नेहमी लेफ्ट साइडला गाडी ठेवा. एखादा ट्रकवाला आला आपल्याला काय अडचण नाही. हा भाग पूर्ण आदिवासी चालू होतोय बघा, पूर्ण हिरवळीचा. सावधान. पूल क्षतिग्रस्त आहे. पुलावरून पाणी वाहत आहे असताना नेऊ नये. पूल ओलांडताना पाऊस कमी आहे एकदम. बघा किती छोटा पूल आहे. पाणी आलं तर काय कळणार आहे? अंदाज काही सुद्धा अंदाज येणार नाही.